गुरुवारचा दिवस होता, पण आज मूड ऑफ होता कारण की सकाळीच मला पूजा करायची नव्हती. मग काय देवघर असं सुनं वाटत होतं, काहीतरी वेगळंच. तब्येतही ठीक नव्हती, त्याच्यामुळं आज संदीपने स्मितला उठवलं होतं शाळेसाठी. नाश्ता वगैरे, आंघोळ वगैरे करून त्यांनी सगळं त्याचं केलं आणि त्याला स्कूलला पाठवलेलं होतं. मग मी उठले आणि उठायला उशीर झालेला होता मला. मग काय चहा वगैरे घेतला आधी, सगळी घरं वगैरे फ्रेश करायला घेतली. तब्येत ठीक नव्हती म्हणून आज हळूहळू कामं चालू होती माझी, पण सगळी कामं वगैरे आवरून घेतली जगाच्या. इकडे भूक लागली होती, त्याच्यामुळं साबुदाण्याची खिचडी करायला घेतली, कारण उपवास तर होताच. मला तुम्हाला एक दाखवायचं होतं, ह्याचं रोज काहीतरी वेगळं असतं. आता ह्याने हे प्लायवूड कुठून आणले काय माहीत नाही, पण काहीतरी रुखवत मांडल्यासाठी ह्याचं मांडायचं असतं. मला मी थोडीचे ताट खूप आवडतं. तो असताना त्याच्यावर अजिबात कोणाची नजर जाऊ देत नाही, पण तो होता म्हणून मी त्याच्यावर डल्ला मारला. मावशी येऊन इकडं स्वयंपाक करून गेलेल्या होत्या. हा स्कूलमधून आला, भातवरण खायचं होतं म्हणून त्याला भातवरण करून दिलं होतं. टी व्ही बघत आमचं चाललं होतं. मी काही आराम करायला घेतला आणि नंतरून संध्याकाळची तयारी, आपला स्वयंपाक करायला घेतला. संदीप आले होते, त्यांच्यासोबत बाहेर गेला होता. ही खेळणी पण घेऊन आला आणि वॉटरमेलन पण घेऊन आला. मग आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी. माझ्या चुलत भावाचं लग्न आहे, तिथे मला बांगड्या भरण्यासाठी बोललं होतं. तिथे गेलो, खूप छान डेकोरेशन केलं होते. वुलन मॅटचं तर किती सुंदर केलं यार, खूपच भारी दिसत होते डेकोरेशन ते सगळंच. मग बांगड्या वगैरे भरून घेतल्या, सगळ्यांसोबत नातेवाईकांसोबत ते गप्पा मारल्या. स्मितोडी तिथं गेला की त्याला हरभरा दिसला, त्याला खूप आवडतो, मग ते खाण्यासाठी बसला लगेचच. हे बाळ माझी भाचीचे, ही पण खूप छान मस्ती चालू होती हिची. मग तिथून संदीप आम्हाला घ्यायला आले. मग गेलोत बाहेर, त्याला केक खायचा तर मग केक घेतला. संध्याकाळी दूधही संपलं होतं, घरचं दूध वगैरे घेतलं. स्मितोडीच्या स्कूलमध्ये उद्या काही मूवी टाईम होता, त्याच्यासाठी सँडविच, ब्रेड, पॉपकॉर्न हे सगळं आणायला लावलं होतं. मग याला जाम सँडविच न्यायचं होतं म्हणून त्याची तयारी केली. आदल्या दिवशी सगळं आणून वगैरे घेतलं. तिथे आम्हाला रिटर्न गिफ्ट हे पोळी डब्बा दिला. यार असं काही दिलं तर छान वाटतं. ते साड्या तर मला अजिबात आवडत नाही, कोणीच त्या साड्या घालतही नाही, इकडून तिकडे पार्सल होतात. त्यापेक्षा अशी काहीतरी आठवण राहते. जेवण वगैरे करून घेतलं, सगळे कामं वगैरे किचन ओटा ते आवरून घेतला. स्मितचा कफ काही कमी होत नाही म्हणून आज त्याला वाफ द्यायला घेतली. वाफ वगैरे घेऊन झाली. इकडे संदीप माझं औषध बनवत होते. यार असा नवरा सगळ्यांना भेटो, कारण की आज ह्यांनी माझी खूप काळजी घेतली. माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून स्मितोडीची काळजी घेतली आणि माझीही घेतली. माझ्यावर रुसली होती कारण मी ह्याला मारलं होतं म्हणून माझ्याजवळ यायला यायचं नव्हतं. पप्पांवर प्रेम होतं चाललं होतं आज. मग काय शेवटी आईची आठवण ती येतेच आल्यानंतर माझ्याकडे. मग काय त्याला मनवायला चालू केलं, पण तरी रडणं चालूच होतं त्याचं, कारण की तेवढा रुसलेलाच होता माझ्यावर. त्याला आज ब्लॉगमध्ये यायचं पण होतं. मला म्हणतं मला नाही यायचं ब्लॉगमध्ये, मला घेऊ पण नको तू. चला बाय, असा होता आमचा दिवस. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.